आणखी एक प्रकार आपल्या इथं घडलेला आहे. हे शेतकरी आहेत या गंगापूर तालुक्यामधील, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया यांची काय सांगणार साहेब. का आपण इथं कशासाठी आलात? सर, माझं नाव सागर हिवाळे, सागर शिवनाथ हिवाळे. पण विषय असा आहे, माझा ॲक्सिडेंट झालेला होता. माझं बिल याच्या अगोदर रेग्युलर बिल 500, 600, 700 रुपयापर्यंत बिल येत होतं. पण त्यानंतर काय झालं सर, अचानकमध्ये माझं 6,000 रुपये बिल आलं. 6,000 रुपये बिल आल्याच्यानंतर मी वायरमन साहेबांसोबत संवाद केला. तर वायरमन साहेबांनी येऊन माझी रीडिंग चेक केली. ते मीटर फॉल्टी असल्यामुळं ते ना रीडिंग त्याची जादा पडलेली होती. मला वायरमन साहेबांना माहिती नसल्यामुळे, त्यांच्याकडं माहिती नसल्यामुळे त्यांनी मला सांगितलं का दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला किती बिल येतं आपण ते चेक करू आणि मग तुमचं हे करू म्हणे. म्हणजे तुम्ही तक्रार केली वायरमॅनकडे, बाबा आमच्या मीटरमध्ये असं येतं. तो म्हणे तुम्ही थांबा म्हणे, त्यांनी कुठली कारवाई केली नाही. बरोबर आहे की नाही? मीटर राहू द्या, आपण बिल आले जनरेट झाल्यानंतर करू असं बोलले. पुढं काय झालं? आणि पुढं मग त्याच्यानंतर ते मीटर आहे ना डिस्कनेक्ट झालं, ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट झालं. हो, ते 2 महिन्यानंतर डिजिटल मीटर असल्यामुळे आहे ना 2 महिन्यानंतर आहे ना ते बंद होतं. आता ते आपल्याला माहित नाही, वायरमन साहेब माहिती होतं याच्यात गोष्ट खरी. मग त्याच्यानंतर जवळपास 2.5 महिने निघून गेले. तो एक 6,000 रुपयाचा महिना, अजून 4,000 रुपयाचा महिना, आणि त्याच्यानंतर 15 दिवस. इथं किती दिवसापासून येत आहे? माझा हा 3रा चक्कर आहे. वायरमन साहेबासोबत फोनवर बी संपर्क चालू. साहेबाशी बोलणं झालं का अधिकाऱ्याशी? हो, फोनवर बोलणं झालं. त्यांनी माझा नंबर ना ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. कोणी साहेबांनी? त्यांचं बेळकर नाव म्हणून. अच्छा, अधिकाऱ्यांनी ते नंबर ब्लॉकमध्ये टाकला, ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला आहे. आपण पाहू शकता. हे सांगताय की अधिकारी लोक नागरिकांचे फोन सुद्धा घेत नाही, डायरेक्ट ब्लॉकमध्ये टाकतात. त्यांचं असं म्हणणं ब्लॅकलिस्टमध्ये त्यांनी मला माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्यांची बाय हँड रेकॉर्डिंग आहे वायरमन साहेबाची आणि इंजिनियर साहेबाची. त्यांनी डायरेक्ट सांगितलं ते होत नाही आणि तुम्हाला बिल भरल्याशिवाय पर्याय नाही. बघा, हे प्रशासनाची जबाबदारी. कसे नागरिकांशी संवाद साधतात. आणि त्यांनी मला सरळ सांगितलं, त्यांच्याकडं त्यांची रेकॉर्डिंग आहे, बायपास तुम्ही बिंदास चालवा, बिंदास बायपास मीटर, म्हणजे मीटर न घेता डायरेक्ट चालवा, आकड्यावर चालवा असे अधिकारी म्हणतात. त्यांना माहित नव्हतं की मी रेकॉर्डिंग करतोय म्हणून. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे ते रेकॉर्ड आहे? माझ्याकडे रेकॉर्ड आहे, सध्या रेकॉर्ड आहे. अच्छा, आता पण आहे, तुम्हाला पण देऊ शकतो. ठीक आहे. पण ना विषय असा आहे, त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना डायरेक्ट विचारलं, म्हटलं माझ्याकडे हे रेकॉर्ड होऊ लागलं, बाय चान्समध्ये तुमच्या व्यतिरिक्त पदक जर आलं माझं जर किंवा धरलं मीटर, बरोबर, मग त्यावेळेस मी हे तुमची रेकॉर्डिंग दाखवीन. त्यावेळेस त्यांनी तू मी केलं आणि त्यानंतर माझा नंबर आहे ना ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. पाहू शकता. आणि आमचे वायरमन शरद शेटे म्हणून साहेब आहे, त्यांनी मला खास फसवणूक त्यांनी केली माझी. त्यांनी पहिल्या महिन्यामध्ये आधीच तुम्ही सांगितलं होतं तेव्हाच कारवाई केली ना. मीटर चेकिंग नेणं हे कोणाचं काम आहे? वायरमॅनचं काम आहे. वायरमनचं काम. वायरमन किंवा शासकीय प्रशासन. आता त्याच्यात काय झालं सर, त्यांनी मला असं गुतवलं का तुम्हाला सोबत यावं लागेल. आता माझा ॲक्सिडेंट झालेला आहे. अच्छा, खास तुम्हाला खरं आई शपथ सांगतो मी, माझ्याकडं तुम्ही, मला माहित नव्हतं तुम्ही इथं येणार आहे, नाही तर मी तुम्हाला डॉक्युमेंट नाही समजा आपल्या दवाखान्यातले डॉक्युमेंट घेऊन आलो असतो आणि तुम्हाला कधी पण देऊ शकतो मी. आणि ही जी बाईट आहे याच्यामध्ये जर माझं मीटर माझं बायपास जर धरलं तर मी बाय चान्समध्ये कधी पण त्यांना दाखवू शकतो मी खरंच दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो आणि माझे डॉक्युमेंट आहे. आता ही पाहू शकता आपण, हे प्रशासन, हे गंगापूर तालुक्यामधील जे MSEBचं प्रशासन आहे, इथं नागरिकांच्या कशा प्रकारे अडवणूक केली जाते. काही शेतकऱ्यांचा जो आर्थिक नुकसान भरपाई आहे ती मिळत नाही आहे. काही शेतकऱ्यांच्या मीटरमध्ये जास्तीचे पैसे येतात तरी सुद्धा त्यांच्याकडं बघितल्या जात नाही. 2 मिनिट सर, ऐका. जर समजा यांनी आज माझं जर निवारण जर केलं नाही, मी तर आत्मदहन करणार आहे. बघा, हे शेतकरी मी पत्रकार आहे, पत्रकार बांधव रमेश दरेकर साहेब, ते पण सुद्धा येणार आहे. त्यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे. मी उद्या इथं आत्मदहन करणार आहे. मी वैतकून आत्मदहन करणार आहे. हे जे लाभार्थी आहे ते आत्मदहन करण्याची घोषणा करत आहे.